मला माझ्या कुटुंबानं मतदान केलं की नाही हा भाग बाजूला ठेवा हो, पण मी स्वतः मला मतदान केलं होतं ते कुठे गेलं? मित्र हो, आपली निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदान यंत्र अशा कशावरच लोकांचा म्हणजे बहुसंख्य मतदारांचा अजिबात विश्वास उरलेला नाही. आणि म्हणूनच पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणी मागच्या किती वर्षापासून होत आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात कसलीही कायदेशीर अडचण नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तसं कधी म्हटलेलं नाही, पण तरी सुद्धा आपलं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी अजिबात तयार होत नाहीत. आणि इकडे मात्र मतदान यंत्राचे चित्रविचित्र खेळ मतदारांना पाहावेच लागत आहेत. अहो, मतदारांच्या मताची काही किंमत उरली आहे की नाही इथपर्यंत सवाल विचारले जाऊ लागले आहेत. म्हणजे कुठलंही बटन दाबलं तरी मत मात्र कमळाला जातं, भाजपाला जातं, असे किती आक्षेप आजवर झालेले आहेत. दखल मात्र कुणीच घेत नाही. संतापलेले मतदार मतदान यंत्र सुद्धा फोडायला लागले हो, तरीही त्याची कुणी दखल घेताना दिसत नाही. निवडणूक आयोग कान डोळे बंद डोळे करून बसला. मतदान यंत्रावर विरोधक आक्षेप घेत आहेत, मतदार आरोप करीत आहेत, पण या सगळ्यावर नेमकं आणि पटण्यासारखं उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. उत्तर मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते देत असतात. म्हणजे प्रश्न केला जातो निवडणूक आयोगाला आणि उत्तर द्यायला मात्र भाजपाचे नेते पुढे येतात. खरं तर हे सगळं गणित, हे सगळं कोडं अगदी न समजण्यासारखं आहे मित्रांनो, पण तरी सुद्धा सगळ्यांना सगळं काही समजून चुकलेलं आहे. लोकशाहीमध्ये मतदारांचा कौल हा सगळ्यात म्हणजे सर्वोच्च मानला जातो. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिक मोठ्या विश्वासानं ईव्हीएम वर बटन दाबतो आणि आपलं मत सुरक्षितपणे नोंदलं गेलं असेल असा एक त्याचा विश्वास असतो. म्हणजे खरं तर असा विश्वास पूर्वी असायचा, आता तो विश्वास उरलेला नाही. मतदान यंत्राच्या अजब प्रकाराच्या आजवर अनेकदा मोठी चर्चा झाली, वाद झाले, आरोप झाले, आक्षेप झाले. आता मात्र जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये घडलेल्या एका घटनेनं भल्याना निरुत्तर केलेला आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवलेल्या अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे, अहो त्यांना मिळालेली मतं हे तुम्ही ऐकून अक्षरशः म्हणजे तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो. आणि मग यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं. जळगाव महापालिकेतल्या निवडणुकीमधल्या अपक्ष उमेदवार म्हणून लढलेल्या या सुनंदा फेगडे या उमेदवाराला मिळालेली मतं, त्यांना मिळालेली मतं आहेत 0. शून्याचा हा आकडा बघून या उमेदवारालाच नाही तर नागरिकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. मला माझ्या कुटुंबानं मतदान केलं की नाही हा भाग बाजूला ठेवा हो, पण मी स्वतः मला मतदान केलं होतं ते कुठे गेलं? मी स्वतः माझ्या नावासमोरचं बटन दाबलेलं होतं, मग माझं एक मत तरी कुठं गेलं ते मला सांगा, असा सवाल सुनंदा फेगडे यांनी विचारला. उत्तर कोण देणार? ईव्हीएमच्या भानगडीचा हा थेट पुरावाच आहे असं या फेगडे यांनी म्हटलेलं आहे. मला मत दिलं ते मत दिसत नाही, मग माझं मत अवैध ठरलं का की मतदारांचाच अधिकार गौण झालेला आहे, असे प्रश्न फेगडे यांनी उपस्थित केलेले आहेत. बघा, उमेदवार कुणी असो, कुठल्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो, त्याला एकही मत पडत नसेल तर ते हे म्हणजे कोणाला पटण्यासारखं आहे का हो? त्या उमेदवाराला त्याच्या कुटुंबातले सदस्यही मतदान करीत नसतील असं मानायचं का? त्याचे 2-4 मित्र वगैरे तिथे असतील ना, तेही त्याला मतदान करीत नसतील का? थोडा वेळ आपण असंही मानूया कुटुंबातल्या कुणीही किंवा कुणी मित्रमंडळींनी सुद्धा या उमेदवाराला मतदान केलेलं नाही आणि निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवार हे स्वतः फेगडे, अहो स्वतःचं मत तरी स्वतःला देतील की नाही ते? म्हणजे निदान एक मत तरी त्यांच्या नावावर नोंदवायला नको का? पण तसं जेव्हा घडत नाही तेव्हा याचं उत्तर देणार कोण?
निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नाचं उत्तर नेहमी भारतीय जनता पक्षाचे नेते देत असतात. मग आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा भाजपानं द्यायला हवं की नको? आहे का उत्तर आता त्याचं या भाजपाकडं? मित्रहो, हे सगळे खेळ पाहून लोकशाहीचं अस्तित्व आता कुठं खरोखर उरलेलं आहे असं अजूनही तुम्हाला वाटतं का? जरूर सांगा मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.